काल जी मॅच झाली त्या मॅचमध्ये 38 धावांचं टार्गेट होतं. हे टार्गेट चेस करत असताना या संघाची दमछाक झाली आणि 38 धावा समोरच्या संघानं डिफेंड केल्या. खरं तर याचमुळे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा ज्यावेळी ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका मॅच झाली होती, 435 धावांचं टार्गेट अचीव होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र साऊथ आफ्रिकेनं ते टार्गेट ज्यावेळी अचीव केलं त्यावेळी सर्वांचे डोळे विस्फारले आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टीज. आणि काल देखील तेच पाहायला मिळालं मित्रांनो. 36 चेंडू 38 धावांचं टार्गेट असताना मराठा टायगर्स 2 संघ अगदी पत्त्यांचा डाव कोसळावा असा कोसळला. फलंदाजी एकापाठोपाठ एक आऊट झाले आणि हे टार्गेट सोपं वाटणारं अवघड होऊन बसलं या टीमसाठी. आठव्या बॅटने खेळण्यात शकला नाही. पडल्यानंतर सुसाट वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग केली जातीय सुदर्शन यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पंच इथे दंडित करतील. गोलंदाजाला हा बॉल बीमर आहे आणि त्यावर एक सिंगल देखील आली आहे. 9+1 अशा 2 धावा या बॉलवर देखील नोंदवल्या जातील. धावसंख्या आपण जर पाहिली तर या 2 धावांच्या माध्यमातून 3 जी नक्कीच नोंदवली जाते. 3 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. यावेळी चांगला फटका खेळलाय कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ जमतोय. स्कोर कार्डवर 7 धावा आपण पाहतोय. एक चौकार आला, त्यानंतर लास्ट बॉलवर आलेली एक सिंगल. 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आणखीन एक ताकदवान खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे नाव आहे सचिन. सचिन बॉलिंग मार्कवर दाखल झाले पुढच्या षटकासाठी. नॉट आउट. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली या षटकाची देखील. खरं तर हे मैदान सकाळचं सत्र आणि पश्चिमेकडे आपण पाहिलं तर सुंदर अशी डोंगर रांग आहे सह्याद्रीची. पूर्वेकडे आपण पाहिलं तर गुलाबी रंगांची उधळण करत सूर्यनारायण आपल्या भेटीला आले आणि आशेचा रोज नवा किरण. यावेळी पुन्हा एकदा विकेट आली आहे. आणखीन एक बॅटर बाद होताना पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी एज आणि यष्टनच्या पाठीमागे विकेट किपरनं पकडली आहे. सुंदर कॅच. बालाजी चव्हाण यांनी विकेट आली आहे. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज बाद. खरं तर उमेश इथे माघारी परतताना पाहायला मिळतील. संघाला दुसरा धक्का. ओपनिंग जोडी खरं तर ज्यांच्याकडनं अपेक्षा होती टीमला दोनही सलामी वीर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील.
खरं तर मराठा टायगर्स 2 या टीमकडे आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. या टीमची बॉलिंग ही जरी स्ट्रेंथ असली तरी बॅटर देखील खूप ताकदवान आहेत. अगदी 8व्या-9व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. चांगली चांगली बॅटिंग, चांगले चांगले बॅटर्स या टीममध्ये आहेत, जे मैदानामध्ये आल्यानंतर मोठे मोठे फटके देखील अगदी सहज पद्धतीने खेळू शकतात. मात्र समोर आव्हान देखील तेवढंच ताकदवान आहे. सचिन भगत बॉलिंग मार्कवर आहेत. आम्ही सर्वजण त्यांना आवडीनं प्रेमानं तात्या म्हणतो. बॉलिंग मार्कवर आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक कडक 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 बॉलिंग पाहायला मिळतीये. बॅटरला चेंडू दिसूनच देत नाहीयेत. वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे आणि आणखीन काय पाहिजे बॉलरला. तुमच्याकडे जर या 3 गोष्टी असतील तर आणखीन वेगळं काहीच करण्याची गरज नाहीये. हे पहा, आणखीन एक सुंदर बॉल. वा 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 वा. अगदी सकाळी पारिजातकाचा सडा पडावा आणि त्या पडलेल्या सड्याचा सुंदर असा सुगंध चहू दिशांना दरवळावा आणि त्या दरवळलेल्या सुगंधानं मन कसं आनंदित प्रफुल्लित व्हावं. अगदी तशीच अनुभूती अशा प्रकारची बॉलिंग पाहताना मिळत असते. मात्र यावेळी बॅटर सांगतोय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. थोडासा लेन शॉट होती, रूम मिळाली आणि रूम मिळाल्यानंतर भाडं तर भरावंच लागेल. चौकार आलाय. 4 धावा या बॉलवर. मैदानामध्ये दाखल झालेत प्रथम. खरं तर पहिल्या 2 मॅचमध्ये प्रथम यांना गोल्डचा शिकार व्हावं लागलं होतं. घोपळा देखील फोडू शकले नव्हते. मात्र या मॅचमध्ये अकाउंट ओपन केलंय आणि ते देखील आपल्या अंदाजमध्ये, आपल्या स्टाईलमध्ये चौकार खेळत चौकारानं अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी सुईतनं धागा ओवून यावेळी संधी आहे. पुन्हा एकदा 30 सर्कल क्लिअर केलंय आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. लागोपाठचा दुसरा दणदणीत श्रीजी गोल्ड चौकार. खरं तर प्रथम यांनी पहिले 2 चेंडू निर्धाव खेळले जरूर. त्यानंतर प्रथम यांनी सांगितलं की आम्ही देखील ताकदवान आहोत. सोमा दबडे देखील या ठिकाणी आलेत. खरं तर त्यांची मॅच देखील यानंतर आहेच, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत आहे. खरं तर सर्व खेळाडू, ही स्पर्धा एक निमित्त आहे. मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आपले सगळे व्यावसायिक बंधू बांधव, सर्व मित्रपरिवार एकत्र येतो, 2 दिवस एन्जॉय करतो आणि बक्षीस देखील मिळवून जातो. बक्षिसाची रक्कम महत्त्वाची नाही आहे मित्रांनो, तर बक्षीस मिळवत असताना केलेले खेळ, केलेले प्रयत्न आणि मिळालेला आनंद फार महत्त्वाचा आहे. बॉलिंग मार्कवर 3ऱ्या ओव्हरसाठी सुनील तयार. वा, सुनील यांचा बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. पडल्यानंतर दिशा बदलतोय, वळण घेतोय. खरं तर सिल्वर अँड गोल्ड फ्रेंड सर्कल, मग ते पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कर्नाटक असेल, बँगलोर असेल, कुठलीही स्पर्धा असू द्या, एक वेगळं वलय. ओ, इथे कॅच ड्रॉप. एक वेगळं वलय या स्पर्धेला असतं, एक वेगळा आनंद या स्पर्धेला असतो. कारण खरं तर हे सर्व खेळाडू आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं आपल्या गावापासून दूर आले. मात्र व्यवसाय करत असताना देखील आपली खेळाची आवड जपण्याचं काम या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका लागोपाठचा 3रा येतो या खेळाडूच्या बॅटमधनं. कौतुक तर करावंच लागेल प्रताप यांचं. लागोपाठचा 3रा चौकार. येस, 3 इन रोज. आणखीन एक पॉइंट फोडला यावेळी. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा
मिळतील 4. ओ इथे बॅटची आतली कडा. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील मात्र रेस जिंकली आहे चेंडूनं. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार जाईल. येतोय दन 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 दणदणीत श्रीजी गोल्ड यांचा चौकार. 4. स्कोर कार्डवर 30 धावा. चौथ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर सचिन. वा चांगला बॉल. सन्मान दिलाय. प्रथम यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे कुठल्या बॉलवर आक्रमण चढवायचे, कुठल्या बॉलला सन्मान द्यायचा आहे, कुठे अटॅकिंग खेळायचे, कुठे वेग थोडासा कमी करायचा आहे. 31 धावा स्कोर कार्डवर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ओ इथे चुकी होतीये. सचिन भगत नाराज असतील. यष्टीरक्षकाकडनं सुटलेला कॅच किती भागात पडू शकतो. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तर चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 आल्या. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल. ओ थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावा घेतल्या. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 34 लॉस ऑफ 2. मराठा टायगर्स 2 चे सपोर्टर्स मोठ्या संख्येने आहेत. तानाजी भाऊ देखील आणि त्यांची संपूर्ण टीम दोन्ही बॅटर्सला चीअर करतायत, कारण मस्ट विन मॅच आहे. यावेळी चांगला फटका समोर खेळलाय. इथे देखील क्षेत्ररक्षक येतील, बॉलला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान दुसरी धाव इझिली कंप्लीट केली जाते. प्रत्येक धावेसाठी टाळ्यांचा गजर होतोय, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. मराठा टायगर्स संघ जर ही मॅच जिंकला तर मात्र या संघाचा आव्हान जिवंत राहील या स्पर्धेमधील. या आधीची मॅच अगदी हातातनं निसटल्यानंतर यावेळी जबरदस्त फटका. आणखीन एक चांगला मात्र कॅच त्याहूनही सुंदर पाहायला मिळाला. व्हॉट अ कॅच. विकेट आली आहे. फलंदाज बाद. जबरदस्त कॅच कुमार यांनी पकडला. विकेट आली आहे. संघाला बसतोय आणखीन एक धक्का. सूरज यातकर न्यू बॅटर. सूरज मैदानामध्ये दाखल झाले. खरं तर प्रथम ज्या खेळाडूनं जबरदस्त बॅटिंग केली
ते माघारी परतले. त्यानंतर सूरज आले, त्यांच्यासाठी देखील चांगला बॉल. सचिन आपल्या टीमसाठी यश मिळवून देत आहेत. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. जो खेळाडू अतिशय धोकादायक ठरू शकत होता, टीमला भन्नाट फॉर्म मध्ये होता, त्यांच्या पाठ पण सलगचे 4 चौकार देखील पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ संपला. 36 धावा स्कोर कार्डवर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सकडनं केला जाईल. महत्वाची मॅच आहे कारण टार्गेट सकाळचं सत्र आहे, थोडासा ड्यू फॅक्टर देखील आहे. सेकंड इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर बॉल आणखीन चांगल्या प्रकारे बॅटवर येऊ शकतो. त्यामुळे जो 10 ते 15 धावांचा जो गॅप आहे तो पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये भरून काढणं गरजेचं आहे. खरं तर या आधीच्या षटकामध्ये ज्या खेळाडूनं अप्रतिम कॅच पकडला, अफलातून कॅच पकडला, असा कुमार बॉलिंग मार्गवर आलाय. हा खेळाडू देखील ताकदवान आहे. समोर स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर आव्हान असेल प्रतीक यांचं. प्रतीक यांच्या समोर कुमार तयार आहेत. पहिलाच बॉल, संधी आहे. सचिन आलेत आणि कॅच पकडतील. यस, सचिन यांच्या बॉलिंगवर कुमार यांनी कॅच पकडला. कुमार यांच्या बॉलिंगवर सचिन यांनी कॅच पकडला. यालाच म्हणतात टीम वर्क. आणखीन एक विकेट येते. फलंदाज होतोय बाद. यावेळी जबरदस्त स्ट्रोक, संधी आहे आणि विकेट. आणखीन एक बॅटर इथे माघारी परततील. सुंदर कॅच पकडली जाते. लागोपाठचा दुसरा धक्का. यावेळी आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. या षटकामध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक केले. लागोपाठची तिसरी विकेट घेण्याची संधी होती कुमार यांना. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स आल्या. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेले बॅटर आपण जर पाहिलं तर दाखल झाले तर भास्कर भोसले. पहिला चेंडू निर्धाव आलाय भास्कर यांच्यासाठी. यावेळी देखील आणखीन एक डॉट बॉल आलाय. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रथम यांनी जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कमबॅक केले पुन्हा एकदा मी म्हणेल एनजी फायटर्स टीमनं. यावेळी देखील आणखीन एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला कुमार यांचा. कॉटन बॉलची संधी होती. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. धावसंख्या आपण जर पाहिली तर 36, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी चेंडून टॉप एज घेतली, दिशा बदलली पडल्यानंतर
हा अंदाज येणं फार गरजेचं आहे आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार, चार, श्रीजी गोल्ड यांचा चौकार. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर महेश मोरे यांना आमंत्रित केलं जाते ॲज अ कॅप्टन. यावेळी पहिलाच बॉल अपील आणि पंचांनी उचलून धरली आहे. बॅटरी ते बाद होतोय. संघाला आणखीन एक धक्का. यावेळी देखील चांगला बॉल पाहतोय आपण. वा काय जबरदस्त बॉलिंग केली आहे एनजे फायटर्स टीमनं. एक षटक फक्त 14 धावांचं, ज्या षटकामध्ये दुहेरी आकड्यामध्ये धावा आल्या त्यानंतर सर्व षटकं सिंगल डिजिट स्कोर. यावेळी देखील कॅच ड्रॉप होईल, चेंडू सीमारेषा पार जाईल, चौकार येतोय. जबरदस्त फटका खेळत चौकार वसूल केलाय. दिनेश काटकर ऑन स्ट्राईक. यावेळी देखील आडव्या बॅटनं चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा दणदणीत चौकार. श्रीजी गोल्ड चौकार. यावेळी देखील आणखीन एक चांगला फाईन खेळलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला अडवतील. पंच इथे नो बॉल कळवतायत. नो बॉल. इथे आणखीन एक गिफ्ट आले मराठा टायगर्स 2 या टीमला. थ्रो बॉलिंग साठी पंचांनी इथे नो बॉल कळवलाय. नो +2 अशा 3 धावा या बॉलवर. धावसंख्या 51 धावा आपण पाहतोय आणि बॉलर देखील चेंज करावा लागेल. Yes, sir. Review for throw bowling.
येस, थर्ड अंपायर कळत आहेत. हा पुन्हा एकदा नो बॉल आहे आणि अंपायर सर बॉलर बंद करावा लागेल आता. 2 वेळा नो बॉल टाकलाय. थ्रो बॉलिंग अलाउड आहे या स्पर्धेमध्ये मित्रांनो. ही सूचना आपण काल देखील दिली होती आणि काल देखील अशा प्रकारे आपण बॉलर बंद केले होते ज्यांनी थ्रो बॉलिंग केली आहे. या मॅचमध्ये बॉलर पुन्हा बॉलिंग करू शकत नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे. रणजित बॉलिंग मार्कवर आहेत. शेवटचे काहीसे चेंडू हाताळण्यासाठी. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत आणखीन आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणारा बॅटरसाठी एक गोल्डन चान्स असेल. ओपन हँडेड स्ट्रोक खेळण्याची सुवर्ण संधी असेल. यावेळी देखील थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव तर आली एक. दुसरीचा प्रयत्न असेल. पुन्हा पंच इथे वाईड गळवत आहेत आणि इथे जजमेंट फसत आहे विकेट किपरचं देखील. थ्रो कुठे करावा या प्रश्नामध्ये होते. मात्र स्टंपला बॉल लावला असता तर रनआउटची चान्स होती. वाईट +3 अशा 4 धावा या बॉलवर. 57. शेवटची ओव्हर. खूप मागणी पाहायला मिळाली आहे. 2 चौकार आलेत. 2 नो बॉल आलेत. 1 वाईट, त्यावर 3 धावा. आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर धावा खर्च केल्या आहेत. यावेळी संधी असेल मात्र फ्री हिट बॉल. एकच धाव येते. एकच धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 58 धावा. खरं तर दिनेश काटकर येण्याआधी जी शांतता होती मराठा टायगर्स 2 या टीमच्या डगआउटमध्ये, ती शांतता आता उत्साहामध्ये बदलली आहे. कारण जबरदस्त बॅटिंग त्यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. आणखीन एक बॉल. यामध्ये देखील पॉइंटला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतोय. एनजी फायटर्स टीम डोक्याला हात लावतीये. कारण यावेळी विकेट आली आहे. यावेळी विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवर एकच धाव नोंदवली जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली, दुसरी धाव 2 कंप्लीट केल्या.
त्याच्यानं मुंबई गाजवली, बेंगलोर गाजवलंय, कर्नाटक गाजवलंय, महाराष्ट्र तर गाजवलेलाच आहे. त्याचबरोबर आता पुण्यामध्ये देखील धुमाकूळ घालतोय, ज्यांचा आवाज आदरणीय प्रशांतजी पुजारी सर आपल्यासमोर जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. यानंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस सेरेमनी संपन्न होताना पाहायला मिळेल आणि तेथे आपल्यासमोर जोडले जातील प्रशांतजी पुजारी सर. या सर, वेलकम आहे. चला, विनंती आहे मराठा टायगर्स 2, आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत आज आणि आपली 8:30ला पहिली मॅच सुरू करायची होती, जवळपास 9:30ला सुरू झाली आहे. पहिली मॅच अजूनही संपली नाही आहे, त्यामुळे विनंती आहे आपण घाई करा. आकाशजी सूचना द्या, ज्या आवश्यक सूचना आहेत त्या खेळाडूंना द्या आणि मॅच सुरू करून घ्या. अंपायर सर, आपण थोडंसं लक्ष द्या. ओम साई 11 टीमचे कॅप्टन संभाजीनगर किंग्स आलेत का इकडे? या मित्रांनो, प्लीज प्लीज आपण टॉस करूयात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं होतं आपल्याला. या लवकर प्लीज. चला, विनंती असेल संभाजीनगर किंग्स. चला, दोन्ही टीमला विनंती असेल 12th मॅन पाठवून द्या प्लीज. 12th मॅन मॅच लगेच सुरू करून घ्या. अंपायर सर, अक्षय सर, स्पीड अप करा मॅच, थोडी स्लो चालली आहे. साहेब का? पाटील साहेब या. अमर पाटील बरोबर. या साहेब या. या अजित साहेब, अजित कुलटे बरोबर. यादव, माफ करा. ओ यस, हा कोण आहे? मुलगा आहे का? या, वेलकम बाळा. तर मित्रांनो, जरूर आपण पाहतोय की दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर आहेत. अर्थातच ओम साई 11 पुणे संघाचा संघनायक. अर्थात आज एक चिमुकला आला इथे. बाळा, तुझं नाव काय? आडनाव नाही रे, नाव तुझं? आर्यन. आर्यन तुझं नाव आहे. आणि तुझे पप्पा टीमचे कॅप्टन होते, आता कॅप्टन्सी तुला दिली आहे, म्हणजे गादीचा वारसदार तू आहे पुढचा. तर ओके, आलेत. विनोदजी कदम या, आपलं देखील वेलकम असेल. टीम आपण पाहतोय की संभाजीनगर किंग्सचे कॅप्टन आहेत अमरजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. कॉल कुणाचा असेल? विनोदजी यांचा कॉल असेल. ओके, चालेल तुम्हाला? त्यांनी कॉल दिला का आपण चॉईस करूया? चालतंय, ओके. येस, टॉस करूयात. हेड इज अ कॉल. आयोजकांचा निर्णय असेल, जे असेल ते. नाही नाही, जे आयोजक म्हणतील तसं. हेड इज अ कॉल. आणि इथे टेल आलाय. पाटील साहेब थांबा, जाऊ नका, कुठली घाई आहे तुम्हाला? आर्यन बाळा, इकडे या. तुम्ही टॉस जिंकलाय, तुमचा काय निर्णय असेल? नाही, आता कॅप्टन आला तर तुला बोलावंच लागेल, डिसिजन सांगावं लागेल, नाहीतर भाई पॅनल्टी लागेल तुम्हाला. फिल्डिंग येणार आहे. समोरची टीम संभाजीनगरवरून आली आहे, खूप मोठी टीम आहे. किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोकाल तुम्ही? कितपत टार्गेटपर्यंत रोकाल? 40. ऑल द बेस्ट तुला, तुझ्या टीमला. संभाजीनगर एक मॅच जिंकलात, एक हारलात. ही मॅच जिंकला तर लोणावळ्याला एन्जॉय करायला थांबावंच लागेल.
आणि जर का हरला तर पहिल्या ट्रेनने आजच्या स्थळ छत्रपती संभाजीनगर. काय चाललंय मनामध्ये? त्यांनी सांगितलं आम्ही 40 पर्यंत थांबून. तरीही फिरून जाणार. टाइम भेटेल फिरायला. तर निश्चित स्वरूपाने ऑल द बेस्ट. तुम्हाला देतो, जास्तीचा वेळ घेत नाहीये. खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा देतो. मॅच खूप रोमॅन्टिक चालू आहे. अण्णांनी कॅच पकडला आणि जल्लोष बघा मैदानाच्या मध्ये. असं वाटतंय की पुण्यामध्ये कुठला तरी एक नवीन विक्रम झालाय की काय. यस, अमरजी पाटील साहेब आमच्या बरोबर आहेत. साहेब, तुमचं आम्ही वेलकम करतो. काल खूप चांगलं तुम्ही क्रिकेट खेळलात. जवळजवळ तुमची टीम या स्पर्धेमधून बाहेर पडली आहे, परंतु आयोजकाच्या भूमिकेमध्ये मी तुम्हाला पाहतोय. कसा राहिला ओव्हरऑल एक्सपिरियन्स संपूर्ण स्पर्धेचा? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी हा. आम्ही ॲक्च्युली सगळे पिंपरी चिंचवडमधनं आहे, पण ग्राउंडसाठी आणि सगळ्या टीमसाठी आम्ही चांगलं ग्राउंड निवडलं, जे की लोणावळ्यामध्ये आहे. आमच्यापासून खूप दूर आहे. इकडे नियोजन करणं थोडं अवघड होतं, पण सगळ्या टीमच्या माध्यमातून आणि आमचे अध्यक्ष साहेब तानाश शेठ, आकाश भाऊ यांच्या कमिटी मेंबर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे आज स्वप्न आमचं पूर्ण होतं आहे. आणि या धावपळीत सगळ्यात पडद्यामागचा हिरो जे होते ते आमचे किरण मामा, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. पाटील साहेब, जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. यावर्षी श्रीनाथ 11 टीम तुमची होती बरोबर, आणि यावर्षी तुमचे एफर्ट्स थोडेसे कमी पडलेत. पुढच्या वर्षी नवीन जोमाने येणार आहे का? हो, नक्कीच. तर नक्कीच हे होते अमरजी पाटील साहेब. आणि निश्चित स्वरूपाने बॉलिवूडमधला एक डायलॉग तुम्हाला माहिती आहे, मुझसे हो तो नथुलाल जैसी, परंतु मी एवढंच म्हणेन की मुझो का ताव हो तो अमर पाटील जैसा हो. धन्यवाद साहेब, खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या सदिच्छा. होते अमरजी पाटील साहेब. थँक्यू सो मच. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. ठाकूर साहेब आपली वाट पाहत आहेत. थँक्यू सर. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आणि विकेट कोणाची आली आहे? सुदर्शन जो खेळाडू धोकादायक ठरू शकत होता. आणि कॅच कोणी पकडली आहे? तानाजी शेठ. ज्या खेळाडून सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावित केलं होतं, तो खेळाडू इथे पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर मराठा टायगर्स 2 टीमचा जल्लोष पाहण्यासारखा होता. कारण त्यांना माहित होतं या विकेटचं महत्व, किती महत्वाची विकेट होती, किती इम्पॉर्टंट विकेट होती. सर थोडंसं थांबवतोय आपण. मॅच शेड्यूलमध्ये थोडासा चेंजेस करतोय काही कारणांमुळे. यानंतर होणारी मॅच छत्रपती संभाजीनगर किंग्स वर्सेस ओम साई 11 ही होणार आहे. आणि त्याच्यानंतरची मॅच तुमच्या माहितीसाठी सांगतो, AP ब्लास्टर वर्सेस नरहरी 11 ही मॅच राहणार आहे. म्हणजे आजच्या दिवसातील तिसरी मॅच ही नरहरी 11 वर्सेस AP ब्लास्टर असेल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी हा चेंडू वाईट येतोय. खरं तर अगदी काटेकोर नियोजन आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. आणि सर्व सूचना तुम्हाला आम्ही प्री इंटिमेशन देतोय. म्हणजे यानंतर कुठली मॅच होणार आहे, त्यानंतर कुठली मॅच होणार आहे, या मॅचचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे. यावेळी चांगला बॉल, कारण कुठल्याही टीमवर अन्याय व्हायला नको ही एक प्रामाणिक भावना खरं तर आयोजकांची आहे. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आणि बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर दिनेश काटकर आलेत, ज्या खेळाडूंना बॅटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलंय. खरं तर बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि तेच पाहायला मिळतंय. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 7 धावा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. दिनेश काटकर खरं तर हा खेळाडू देखील ताकदवान, मातब्बर आणि जबरदस्त आहे. ज्या पद्धतीची लाईन लेंथ सातत्यानं टाकत असतात. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर वळण घेतोय. बॅटरला समजू शकत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आलाय. 7 धावा स्कोर कार्डवर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील आणखीन 3 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. एक विकेट देखील आली. मराठा टायगर्स 2 या टीमची बॉलिंग ही स्ट्रेंथ आहे. हे अगदी देखील आपण पहिल्या इनिंगमध्ये देखील चर्चा केली आणि ती स्ट्रेंथ सातत्यानं पाहायला मिळाली. इथे संधी असेल, कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट आली आहे. संघाला आणखीन एक धक्का बसतोय. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज बाद.
ओम साई 11 टीम वॉर्मअप करते आणि हा वॉर्मअपचा सेशन कंप्लीट कोण करून घेतोय तर आर्यन कंप्लीट करून घेतो. मी कॅमेरामॅनला विनंती करतो थोडंसं फोकस करा तिकडे. आमचे मेन कॅमेरामॅन प्लीज तुम्हाला विनंती करतो थोडंसं फोकस करा. ओम साई 11 टीमचे खेळाडू इथे वॉर्मअप कंप्लीट करतायत आणि हा वॉर्मअपचा सेशन कंप्लीट कोण करून घेतोय तर गादीचा वारसदार ओम साई 11 संघाचा अर्थात आर्यन. अजितजी यांचे सुपुत्र आहेत. टॉससाठी ते आले होते. त्यांनी सांगितले की आम्ही संभाजीनगर टीमला 40 पर्यंत रोखू. तर बघूयात काय करते ठाकूरजी. नक्कीच खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त पद्धतीने प्रभावित केले मराठा टायगर्स 2च्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये पकडलेला सुंदर असा झेल, पहिल्या षटकामध्ये सुदर्शन यांची विकेट आली आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कंट्रोल निर्माण केलाय. या मॅचवर पकड मजबूत केली आहे. अगदी अजगरानं आपल्या सावजावर विळखा घालावा आणि हळूहळू तो विळखा मजबूत करावा. त्याची पकड आहे, त्याची जकड आहे, ती ताणत जावी आणि समोरचं सावज गारद व्हावं. अशा प्रकारची पकड मराठा टायगर्स 2 या टीमनं यावेळी या मॅचवर निर्माण केली आहे. आता ही पकड किती प्रमाणावर आणखीन मजबूत करतील, किती प्रमाणावर आणखीन अजगरासारखी ताणली जाईल हे येणाऱ्या काळांवेळी सांगून जाईल. दिनेश बॉलिंग मार्कवर आहेत. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डवर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद झाले. दिनेश काटकर यांचं हे षटक. टाळ्या वाजवाव्या लागतील दिनेश काटकरसाठी. फक्त 2 धावा खर्च केल्या, अनेक विकेट मिळून दिले या षटकामध्ये. व्हॉट अ बॉलिंग. 24 चेंडू 54 धावांची. बॉलिंग मार्कवर तिसऱ्या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जाते बॉलर सूरज यांना. सूरज यांच्या हातामध्ये चेंडू ते जातोय. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. सूरज असेल, दिनेश असेल यांनी प्रभावित केले आपल्या बॉलिंगनं. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलं जाते सूरज यांना. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळून दिली होती. सुदर्शन यांची जी महत्त्वाची विकेट होती. खरं तर ती विकेट आल्यानंतर जो जल्लोष होता तो का पाहायला मिळाला तर त्या विकेटचं महत्त्व ज्यांना माहिती आहे ना. स्पीडअप करा फिल्डिंग टीम. घाई करणं गरजेचं आहे. अंपायर सर, अक्षय सर थोडंसं लक्ष द्या. घाई करा कारण खूप स्लो चालली आहे मॅच. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल, मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. इथे निर्णय कळवतील. मला वाटतं बॅटची एज होती त्यामुळे 1 धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड 9. यावेळी मोठा फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली, कॅच पकडली जाते, विकेट आली आहे. सेलिब्रेशनसाठी जमा होऊ नका. फिल्डिंग टीमला सूचना आहे आयोजकांकडनं. आपण सेलिब्रेशनसाठी जमा होऊ नका, आकाशजी सांगतायत. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहिल्यामधील किरणसाठीचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. इनसाइड आउट, चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली फिल्डिंग, वा
जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले. एक धाव तर पूर्ण केली. प्रवीण यांचं कौतुक करावं लागेल. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण 2 धावा वाचवल्या. टाळ्यांचा गजर केला जातोय टीमच्या सर्व खेळाडूंकडनं. धावसंख्या आपण पाहतोय 12. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 20 बॉल 49 धावांची आवश्यकता. एक धाव आली. 2 धावा या बॉलवर देखील येईल. 2 धावांच्या माध्यमातून 14 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरच्या सर्व टीमने लक्ष द्या. यानंतर प्रत्येक टीमला आपण लिमिटेड टाइम, आपण जो टाइम पिरियड देणार आहोत त्यामध्येच आपल्याला षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. कारण आज भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आयोजकांकडनं वारंवार विनंती करून देखील टीम्स खूप वेळ घेत आहेत. या वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 3 विकेट्स माघारी परतल्या आहेत. 14 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर 14 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीवन तयार आहेत बॉलिंग मार्कवर 4थ्या ओव्हरसाठी. पहिलाच बॉल या षटकातील. जबरदस्त बॉल, जबरदस्त चांगला बॉल पाहायला मिळाला. मात्र पायावर जाऊन आदळतोय. 8व्या बॅटनं अक्रॉस द बॅट लेग साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मिडल झाला नाही, पायावर आदळला. एक धाव या बॉलवर देखील येते. रविराज 11 विटावरनं दाखल झालेली ही टीम, सर्व खेळाडू आलेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे या दुसऱ्या दिवसामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळी फटका फसलाय, चान्स आहे, मात्र थोडेसे दूरवर राहतील दिनेश. 2 धावा या बॉलवर देखील येतील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. स्कोर कार्डवर आपण 17 पाहतोय. विजयासाठी 16 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. 16 बॉल 44 हे समीकरण असेल. यावेळी अपील फेटाळली जाईल. खरं तर ही अपील उत्साह भरपूर होता, मात्र कॉन्फिडन्स नव्हता. अनेक वेळा अपील ही बॅटरवर प्रेशर जनरेट करण्यासाठी केली जाते. अनेक वेळा अपील ही वाईड वाचवण्यासाठी केली जाते. अनेक वेळा अपील ही समोरच्या टीमला अडचणीत आणण्यासाठी केली जाते. त्यामुळे फुल टॉस बॉल होता. 8व्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला अडवतील. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 लॉस ऑफ 3. खरं तर या स्पर्धेचं आयोजकांनी घेतलेले मेहनत, कष्ट, परिश्रम, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते, प्रत्येक वर्षी या स्पर्धेला एक वेगळा रंग, एक वेगळा ढंग पाहायला मिळतो आणि प्रत्येक वर्षी ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. समोरच्या बाजूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फिल्डिंग खराब, चेंडू सीमा रेषा पार जातोय. चौकार आलाय. 4 धावा. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं कमिटी सदस्य अध्यक्ष विजयराव गायकवाड असतील, उपाध्यक्ष विजय शेठ विदेशी सूर्यवंशी असतील, खजिनदार दादासाहेबजी गायकवाड, सचिव मोरारजी मुलानी असतील, सहखजिनदार राजकिरण पाटील, सहसचिव प्रवीणजी देवकर, क्रिकेट नियोजन समिती आकाश कांडेसर, भास्कर भोसले, रोहितजी पोद्दार, प्रतीकजी नेरवे, सल्लागार तानाजी शेठ चव्हाण असतील, त्याचप्रमाणे बाबासाहेबजी नांगरे पाटील असतील,
सुनीलजी मोरे असतील, विशालजी जाधव असतील, सल्लागार समितीचं देखील कौतुक आहे. तर सदस्य सचिनजी कदम, राकेशजी निकम, जीवनजी जगदाळे आणि अमरजी पाटील या सर्वांचं मनापासून कौतुक असेल. खरं तर ही स्पर्धा आयोजित करत असताना या सर्वांनी घेतलेले कष्ट, मेहनत, परिश्रम सर्वांचं मनापासून कौतुक आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर प्रथम क्रमांक 75,000 रुपये मान्य श्री विनायकरावजी मासाळ जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीनं असणार आहे. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये किसन शेठ देवासी पूजा ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं असणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपये सागर शेठ माने श्री ज्वेलर्स चिखली यांच्या वतीनं असणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये महालक्ष्मी ज्वेलर्स दिघी यांच्या वतीनं असणार आहे. ट्रॉफी स्पॉन्सर आपण पाहतोय ऋतिक शेठ शिंदे. स्कोर कार्डवर धावा आपण जर पाहिल्या तर 23 आहेत. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. ऋतिक शेठ शिंदे, लक्ष्मी ज्वेलर्स रहाटणी फाटा यांच्या वतीनं ट्रॉफीज या ठिकाणी उपलब्ध झाल्या. स्नेहभोजनसाठी सौजन्य लाभले सुशांत शेठ बाबर अँड सन्स राबेत यांच्या वतीनं. संपतराव शेठ माने यांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर स्नेहभोजनासाठी 11,000 रुपयांचं सहकार्य लाभले. अध्यक्ष अखिल भारतीय मराठी व्यावसायिक असोसिएशन गुजरात राज्य आणि मालोजी शेठ चव्हाण यांच्या वतीनं बॉल स्पॉन्सरशिप लाभली आहे. यावेळेचा चेंडू डाऊन दी लेग साईड वाईड असेल, वाईडच्या माध्यमातून एक धाव येते. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व बक्षीसदात्यांचं, सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचं देखील मनापासून आभार. खरं तर या स्पर्धेची संकल्पना उद्गाते म्हणून ज्यांचा नामोल्लेख करावा लागेल, बालाजी ज्वेलर्सचे सर्व अध्यक्ष गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशन पिंपरी चिंचवड आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, सेक्रेटरी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ पिंपरी चिंचवड. या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल. बालाजी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा तानाजी शेठ चव्हाण यांच्या संकल्पनेत ही स्पर्धा उभी राहिली आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं बहरदार आयोजन केलं जात असते. त्यांचं देखील कौतुक आहे. सर्व बक्षीसदात्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. खरं तर ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होत असताना आपण पाहतोय. SPJ क्रिकेट अकॅडमी अर्थात प्रवीणजी तांबे क्रिकेट अकॅडमीवर ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होती. चौथं पर्व आहे आणि चौथ्या पर्वामध्ये तुम्ही आम्ही सर्व आहोत. येस, नॉट आऊट असणार आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या 25. 3 गटाच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल आली आहे. सर्व देणगीदारांचं देखील कौतुक असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जर पाहिलं तर खूप मोठं बक्षीस आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल प्रथमच आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या बक्षिसासाठी देखील सर्व खेळाडू प्रयत्न करताना पाहायला मिळतील. खरं तर हे षटकार बिग हिट आलाय, षटकार येतोय. 6 धावा या बॉलवर, 31 धावा स्कोर कार्डवर 3 गटाच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 10 बॉल 30. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकलच्या सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले शशिकांत शेठ चिमेगावकर, ओमकार फॅब्रिकेशन. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समनसाठी 2,000 रुपये, बेस्ट बॉलरसाठी 2,000 रुपयांचं प्राईज त्यांच्या वतीनं उपलब्ध झाले. आपलं देखील मनापासून आभार. भरत शेठ यादव, कुसुम ज्वेलर्स पुनावळे यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं योगदान स्नेहभोजनासाठी लाभले. या ठिकाणी बॅटची टॉप एच सिंगल आली आहे. फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी 1,000 रुपये, बेस्ट कॅचसाठी 1,000 रुपये. सर्वांचं कौतुक आहे. सन्माननीय देणगीदार नंदकुमार शेठ जगताप, बालाजी ज्वेलर्स चिखली यांच्या वतीनं 11,000 रुपये. तानाजी शेठ चव्हाण, बालाजी ज्वेलर्स काळेवाडी यांच्या वतीनं देखील 10,000 रुपयांचं सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेला लाभले. आशुतोष शेठ कांडेसर, ज्योतिर्लिंग ज्वेलर्स काळेवाडी 10,000 रुपये. विजय शेठ गायकवाड, ओमसाई गोल्ड दिघी यांच्या वतीनं 10,000 रुपये. यावेळी देखील चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, रनआउटचा चान्स असेल आणि थ्रो केलाय, डिरेक्ट हिट, फलंदाज बाद.
त्यावेळी देखील चेंडू वाईड आहे, वाईडच्या माध्यमातून एकदा येते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 4 गटाच्या मोबदल्यामध्ये. अंपायर सर, अक्षय सर, बॉल किती झालेत? चेक करा प्लीज. आय थिंक एक बॉल शिल्लक आहे. अक्षय सर, एक बॉल बॅलन्स आहे आणखी. येस, थँक्यू. 33 धावा स्कोर कार्डवर 4 गटाच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 28 हे समीकरण असेल. पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं बहरदार आयोजन 4थ्या पर्वामध्ये आपण पाहतोय लोणावळा परिसरामध्ये. आणि लोणावळा म्हटलं की वेकेशन लोकेशन. खरं तर थोडीशी घाई करणं गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी स्पीडअप करा. मॅच उशीर होतोय, स्लो चालू आहे. अंपायर सर, तुम्ही टायमरकडे लक्ष द्या. जर टीम लेट करत असेल तर तुम्ही पेनलाइज करू शकता डायरेक्ट. आयोजकांकडे सूचना आहे, कारण खूप स्लो चालली आहे मॅच. जवळपास 1 तास होऊन गेलाय. एक तास आणि 10 मिनिटं झालेत या मॅचला. 9:35 पहिला बॉल टाकलाय, आता 10:41 झालेत. टायमर संपलेला आहे अक्षय सर, त्यामुळे जे रूल्स आहेत त्यानुसार तुम्ही टीमला दंडित करू शकता. येस, एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलमध्ये उभा करावा लागेल. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आले, बॉलला अडवतील. यावेळी समोर चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव आली. यावेळी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची एज. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, बॉल अडवतील. बाईच्या स्वरूपात आलेली एक सिंगल. यावेळी देखील आपण पाहतोय आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या 43. 4 गटाच्या मोबदल्यात. यानंतरच्या दोन्ही टीम्स विनंती असेल आपण रेडी राहायचंय. लगेच आपण मैदानामध्ये फिल्डिंगसाठी दाखल व्हायचंय. उशीर खूप झालाय. जवळपास 11 वाजत आलेत मित्रांनो. जवळपास 11 वाजत आलेत आणि पहिलीच मॅच चालू आहे. त्यामुळे आपल्याला घाई करणं गरजेचं आहे. आयोजकांकडून सूचना येते वारंवार, कारण आपल्याला आज जवळपास 14 मॅच खेळवायच्या आहेत.
आणि प्रत्येक मॅचला 1 तास जातोय. इथून पुढे जर तुम्ही 13 तास काउंट केले तर जवळपास 12 वाजता मॅच संपतील आणि फायनलचा दिवस आहे. आपल्याला मैदान फक्त 11 वाजेपर्यंतच उपलब्ध आहे. चला फिल्डिंग टीम लगेच या. आपण मैदानातील टीम बाहेर जायची वाट पाहू नका. फिल्डिंग टीम ओम साई आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅटिंग टीम आपले ओपनिंग बॅटर्स पाठवून द्या. अंपायर सर आपण थोडीशी घाई